तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे चिले. तर यासाठी काकडीचे चिले बनवण्यासाठी मी घेतलेल्या आहे 2 काकड्या, त्या मी चिरून घेतलेल्या आहे. त्यानंतर मी घेतले अर्धा वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे. इथे आपण बघू शकता मी 1 चम्मच तीळ, 1 चम्मच हळद, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच लसूण अद्रकचा पेस्ट सुद्धा घेतलाय, 1 चम्मच मी जिरे पावडर आणि सोबतच मीठ सुद्धा घेतलंय. आणि इथे 1 टमाटर जे आहे ते मी मिक्सरमधून काढून घेतलंय, कोथिंबीर चिरून घेतली आणि 2 मिरची इथे कापून घेतलेले आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही दुसऱ्या मिरच्या सुद्धा जास्त मिरच्या टाकू शकता किंवा जास्त तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही अधिक तिखट टाकू शकता. यामध्ये मी सगळं मिक्स करून घेते. हे मिक्स आपल्या काकडीचे जे हे मॅश केलेलं आहे त्यामध्ये मी हे टाकलं सगळं पदार्थ, आणि सोबतच हे जसं मॅश होत जाईल तसं तुम्ही पीठ आणि हे टाकायचं आहे. तर जसं आपण काकडीला बघतोय, काकडी हेल्दी असते आणि याच्यामध्ये फायबर असतं, पचायला सुद्धा हे हलकं असतं आणि यामध्ये त्याला पाणी सुटतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज सुद्धा यामध्ये पडत नाही. मिरची टाकते, त्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण इथे टोमॅटोचे सारण होतं ते पण इथे टाकते. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं व्यवस्थित छान असं. बघा मी इथे मिक्स करते, छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये मी इथं गव्हाचं पीठ आणि जे 2 चमचे बेसन आहे ते सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेणार. छान असं मिक्स केलं की याला आपण मग नंतर चिले बनवायला घेणार आहोत. चिले बनवायला आपण इथे घेणार आहोत त्याला. आता आपण मिक्स करूया. मिक्स झालं की मी इथे तवा सुद्धा गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे कमी आचेवरती. तोपर्यंत हे आपलं मिक्स होऊन जाईल. ते छान मिक्स होऊ द्यायचं. बघू शकता तुम्ही. आता याला तव्यावर मी थोडं तेल टाकून घेतलं होतं. ह्याच्यामध्ये आपण हे 2-3 चमचे घालून नंतर याला आपण पसरवणार आहोत छान. बघा मी आता छान पहिले तेल टाकलं, कारण हे जे आहे तव्याला चिपकायला नको, त्यामुळे नॉनस्टिकी तवा तुम्ही वापरा. याच्यामध्ये मी असं तेल लावून घेतलं आणि याच्यामध्ये चिलकेचं जे मिक्स करून घेतलं ते पण टाकतोय. हवा तसा आकार तुम्ही करू शकता, पण चिल्याचा शक्यतो आकार पूर्ण गोल होत नाही, ते बघू शकता तुम्ही. आणि हे याच्यावरती आपण एक प्लेट झाकून ठेवायचं एक 5 मिनिटं, 5 ते 7 मिनिटं. आणि खूप छान कलर सुद्धा येतो. एकदा आपण असं पलटून घेतल्यानंतर ठेवायचं आहे एक 5 मिनिटं कमी आचेवरती. जास्त तुम्ही फ्लेम केल्यानंतर जळेल, पण वरून ते आतमध्ये शिजणार नाही, त्यामुळे याला थोडं कमी आचेवरच आपण ठेवणार आहोत. परत थोड्या वेळासाठी प्लेट आपण ठेवून द्यायची. असं छान असं शिजलेलं आहे. आता आपण याला काढणार आहोत तव्यावरून प्लेटमध्ये. हा त्याचं प्रमाण जे असतं बाहेर त्याच्यामुळे हे असं बनतं थोडं. मी बघा असं छान झालेलं आहे. आता दुसरं सुद्धा आपण बनवून घेणार आहोत. दुसरं पण या पद्धतीने मी थोडासा वेळ देऊन इथे फ्लेमला कमी करून याला पावर कमी करून यावरती शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. दुसरा पण आपण बनवलेला आहे. साधारण 4 ते 5 छिलके याच्यामध्ये बनतात काकडीचे. तर तुम्ही करू शकता, तुम्ही हवं तसं तुम्ही प्रमाण घेऊ शकता काकडीचे. बघा आता हे दोन्ही चिले जे आहे काकडीचे छान बनलेले आहे, आणि सोबतच मी टोमॅटो केचप घेतला. तुम्हाला हवं ते चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. खूप सुंदर आणि खूप छान लागतो. आणि त्यावरती आपण जे तीळ टाकले त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो. मस्त राहा, खात राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.